यानंतर राजकीय क्षेत्रातल्या विविध घडामोडींवर सुपरफास्ट नजर. राजकारण सुपरफास्टमध्ये. पूरग्रस्तांना 2,2500 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर मदत आणि पुनर्विकास विभागाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री आणि मंत्र्यांनी पूरस्थितीचा पाहणी करावी. मी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. राज्यात जवळपास 70 लाख एकर वरच्या पिकांचं या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना केंद्र आणि राज्य सरकारचे निकष तपासण्यात येतील. आता पण शेतकरी अडचणीत आहे आणि त्यामुळे त्याला मदत मिळाली पाहिजे, म्हणून आता मदतीवर भर देण्यात येत असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आता पुण्याऐवजी मराठवाड्यात दौरा करणार आहेत. बुधवारी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची त्यांनी पाहणी करणार आहेत. तर यावेळी सार्वजनिक कार्यक्रम टाळून अजित पवार पूरस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. हिंदू नव्हे तर बळीराजा संकटात आहे असं ट्विट रोहित पवारांनी चिमटा काढत केलेलं आहे. आणि आता पंचनाम्यांचा हट्ट न धरता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत घोषित करा असं रोहित पवार यांनी म्हटलं. शिवसेनेचे सर्व मंत्री पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांना दिले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. शिवसेना 12,500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार आहे. यंदा राज्यामध्ये अभूतपूर्व पाऊस पडला आणि जे जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध होते त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. तर अतिवृष्टीचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या संसारावर झाल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. तर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला. सरकारनं आता तरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. यात राजकारण न करता सर्व पक्षीयांना एकत्र येऊन जास्तीत जास्त पूरग्रस्तांना मदत करावी अशी संजय राऊतांनी मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीची माहिती त्यांनी घेतली आणि आवश्यक त्या सूचना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्या. नाशकातील शेतकऱ्यांसोबत मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधला. तर पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना माहिती दिली. तर जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचा त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. या मागणीसाठी आमच्या 8ही खासदारांनी आम्ही अमित शहा यांची भेट घेतली होती असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. मंत्री गिरीश महाजन यांनी बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली परिसरामध्ये पूरस्थितीची पाहणी केली. ट्रॅक्टरमध्ये प्रवास करत मंत्री गिरीश महाजन यांनी नांदूर हवेली गावामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये पूरस्थितीचा आढावा घेतला. तर पुराचं पाणी वाढत असल्यानं नांदूर हवेली गावातील नागरिकांना हलवण्यासंदर्भात आणि सतर्कता बाळगण्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या. धाराशिवमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यातच अनेक जण हे पुराच्या पाण्यात अजूनही अडकलेले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना मदत केली आणि पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवण्यासाठी ओमराजेंनी प्रयत्न केले.
अमरावती जिल्ह्यामध्ये सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी बळवंत वानखेडे यांनी केलेली आहे। तर अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन कपाशीला मोठा फटका बसलेला आहे। मात्र सरकारचा एकही मंत्री शेताच्या बांधावर आला नाही अशी टीका त्यांनी केली। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेताचं नुकसान झालेलं आहे। तर शेती पाण्याखाली गेली आणि संसार उद्ध्वस्त अनेकांचे झाले। त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांनी याचा आढावा घेण्याचं ठरवलेलं आहे। तर घाबरून जाऊ नका, काळजी घ्या असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं। अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये कुठे किती नुकसान झालं याची मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईलच। तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। यात जवळपास 34 लाख हेक्टर क्षेत्र हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि सरकारनं 1 रुपया पीक विम्याचं सोंग घेतलं, मात्र नंतर शेतकऱ्यांना पैसे भरायला लावल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कशी असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला। नागपुरातील राज्यस्तरीय चिंतन शिबिरानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य दिसून आलं। तर नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी राजीनामा दिलाय। मंत्री माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे नागपूर जिल्ह्यात आले आणि आम्ही साधी माहिती सुद्धा आम्हाला याची मिळाली नाही, असं विचारलं नाही अशी खंत गुजर यांनी व्यक्त केली आहे। वैभव खेडेकर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकर यांचा मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेच्या योग्यतेवरच मुंबई उच्च न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। तर याचिकेमध्ये जनहित काय आहे असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला। राज्यातील शासनाच्या जमिनी या नाममात्र दरामध्ये लीजवर देऊन होत असलेल्या महसूल बुडवेगिरी विरोधात आता कर्नाटकचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जनहित याचिका दाखल केली। यावर सुनावणी घेत न्यायमूर्तींनी मुख्य सचिव आणि विविध विभागाच्या प्रधान सचिवांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत। महाडमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तर महाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रमोद महाडिकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी भरत गोगावले सुद्धा हजर होते। तमाशाच्या नावामध्ये बदल करण्याची मागणी तमाशा कलावंत संघटनांकडून करण्यात आलेली आहे। त्यांनी मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली। या लोककलावंतांना गावोगावी कला सादर करण्यासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागतात। या संदर्भात समितीनं 15 दिवसात अहवाल सादर करावा अशी सूचना शेलारांनी दिली आहे। नवरात्रोत्सवामध्ये राजकीय नेते मंडळी सुद्धा रमल्याचं दिसून येतं। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी गरबा खेळला। तर अमरावती शहरामध्ये परंपरा ग्रुपनं अंबा महाकुंभ रास गरब्याचं आयोजन केलं होतं। उद्घाटनाला नवनीत राणा यांनी हजेरी लावली।